बुद्धं शरणं। नमस्कार. आज 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. सर्वप्रथम तर या जयंतीनिमित्त आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धर्म आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेला बुद्ध धर्म या विषयावरती खरं सांगायचं तर मला आपल्या सगळ्यांशी थोडंसं बोलायचं आहे. सर्वप्रथम एक विषय मांडतो की बाबासाहेब आंबेडकर हे उच्च शिक्षित होते यात कुणाला शंका नाही, पण ते उच्च विचारी पण होते आणि सखोल विचार करणारा हा व्यक्ती. या व्यक्तीने ज्यावेळेस बौद्ध धर्म स्वीकारला त्यावेळेस बौद्ध धर्म म्हणजे केवळ त्यांचं नाव बौद्ध धर्म त्यांनी न घेता खूप खोलावरती त्याचा अभ्यास करून, त्याचं चिंतन करून, त्याचं मनन करून मग त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. असं ऐकलं जातं की ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकर जहाजाने प्रवासाला निघायचे त्यावेळेस प्रत्येक वेळेस भगवान बुद्धांचं खूप मोठं साहित्य त्यांच्याबरोबर असायचं आणि त्या साहित्याचा ते अभ्यास करायचे, त्याचं चिंतन करायचे, त्याचं मनन करायचे आणि चिंतन मनन करून मग ते या निष्कर्षावर आले की जर माझ्या समाजाला मला समानता मिळवून द्यायची असेल तर मी हा बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे. या जातीपातीच्या भेदभावातून जर यांना मुक्त करायचं असेल तर मला बौद्ध धर्म स्वीकारायला पाहिजे. पण मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांना फक्त या जातीपातीच्या भेदभावातून मुक्तीसाठी बौद्ध धर्म स्वीकारायचा नव्हता, तर बौद्ध धर्म हा आचरणात आणला गेला पाहिजे आणि बौद्ध धर्माचं आचरण करून जीवनमुक्तीच्या या दुःखाच्या प्रवासातून माझा समाज मुक्त व्हावा यासाठीही बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आपण कधी कधी विचार करत नाही, पण विचार करायला हवा की फक्त बौद्ध धर्मच, कुठलाही धर्म स्वीकारायचाच होता, बौद्ध धर्म त्यांना चांगला वाटला असेल त्यांनी स्वीकारला, ठीक, संपली गोष्ट. पण मग त्याचं एवढं चिंतन, एवढा अभ्यास, प्रवास करत असताना त्रिपिटक आणि अनेक ग्रंथ, एवढंच काय तर ज्यांना माहिती आहे अभिधम्म पिटक सुद्धा असं ऐकण्यात आहे की त्यांनी वाचन केलेलं आहे. मी तेच म्हणतो की बाबासाहेब आंबेडकर हे फक्त शिक्षित असते आणि फक्त उच्च शिक्षित असते तर त्यांनी केवळ नाव घेतलं असतं, पण ते विचारी होते म्हणून त्यांनी निवडताना बौद्ध धर्म आणि त्याची शिकवण याचा पूर्ण अभ्यास करून, मग बौद्ध धर्म याचा पाया काय आहे तर शील, समाधी आणि प्रज्ञा. याच्या पलीकडे बौद्ध किंवा भगवान बुद्ध कधी काही बोलले नाहीत. महत्वाचं काय आहे? शील, पंचशील, मग समाधी आणि मग प्रज्ञा. आपण फक्त पंचशिलांचा जरी विचार केला आणि त्या पंचशिलांचं जरी पालन केलं तरी जीवन इतकं सुखी आणि समृद्ध होऊ शकतं, जे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना दिलेली आदरांजली असेल. आपण काय शपथ घेतो? अयदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. हम जो चीज हमें नहीं दी गई है उसे हम नहीं स्वीकार करते. हम चोरी नहीं करेंगे. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि. काय अर्थ? पाणातिपाता, हम हत्या नहीं करेंगे. सुरामेरय्य मज्ज वेरमणि सिक्खापदं समाधियामि. सुरामेरय्य मज्ज, कोई नशा पता
या कोई ऐसा सेवन जिससे नशा हो वो हम नहीं करेंगे, आम्ही करणार नाही. अय ब्रह्मचर्य वेरमणी सिक्खापदं समाधियामि. अय ब्रह्मचर्याचा अर्थ काय की जोपर्यंत मी शिक्षा घेतोय, जोपर्यंत मी विद्यार्थी दशेत आहे तोपर्यंत तर मी पूर्ण ब्रह्मचर्याचं पालन करील, मी वैभिचार करणार नाही. पण गृहस्थासाठी देखील भगवान बुद्ध सांगतात की लग्न झालेल्या देखील पुरुषांनी वैभिचार करू नये आणि वैभिचार न करणं आणि आपल्या लग्न झालेल्या पत्नीबरोबर प्रामाणिक असणं हे देखील ब्रह्मचर्याचंच पालन आहे असं भगवान बुद्ध म्हणतात. मग हा बुद्ध आणि हा धर्म लोकांच्या जीवनात उतरावा आणि लोकांचं खऱ्या अर्थाने हित व्हावं, मंगल व्हावं. हे जे काही दुःख चक्र आहे या दुःख चक्रातून माझा समाज बाहेर यावा, माझा समाज सुखी व्हावा, माझ्या समाजाकडे विद्वत्ता यावी, माझ्या समाजाकडे शील यावं आणि या दुष्ट चक्रातून, या दुःख चक्रातून माझा समाज बाहेर यावा, ही बौद्ध धर्म स्वीकारण्यामागची खूप मोठी भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. आज ज्यावेळेस आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे जातो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण नमन करतो, त्या नमन करताना आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या पायाशी काय अर्पण करतो? तर अर्पण हेच करायला पाहिजे की बाबा तुम्ही जी मला शिकवण दिली बुद्धांची, ह्या पंचशीलांचं पालन करून मी समाधीच्या अवस्थेकडे जाईल आणि या समाधीमध्ये पारंगत होऊन मी प्रज्ञेकडे जाईल आणि माझ्या या जीवन मृत्यूच्या चक्रातून मी बाहेर येईल. अगदी सोप्या भाषेत भगवान बुद्धांनी धर्म शिकवला. एक स्त्री, म्हातारी व्यक्ती भगवान बुद्धांकडे आली आणि म्हणली, भगवान तुम्ही जो काही हा अवघड असा वाटणारा मला धर्म शिकवताय, मला सोप्या भाषेत मला धर्म शिकवा. भगवान बुद्ध म्हणले, मी सगळी जे काही शिकवले ते खूप सोप्या भाषेत सांगितलेलं आहे, पण तरी सुद्धा आजीबाई तुम्हाला अजून सोप्या भाषेत सांगतो की सब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा. याचा अर्थ काय कि सब पाप कर्मों से बचो और कुशल कर्मों में लगो. मग पाप कर्म कुठली? जे मनाला संतप्त करतात, जे मनाला व्याकुळ करतात, जे मनाला दुखी करतात ती सगळी पाप कर्म, आणि जे मनाला पुनीत करतात ती सगळी पुनीत कर्म. सब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा. धम्मपदामध्ये अतिशय सुंदर असं एक पद भगवान बुद्धांनी की इध तप्पती पेच्च तप्पती, इध तप्पती पेच्च तप्पती, पापकारी उभयत तप्पती. पण भगवान बुद्धांनी कुठलीच गोष्ट अर्धवट शिकवली नाही की हे केल्याने म्हणजे इथेही तो तपतो. तपतो म्हणजे काय? संतप्त असतो, दुःखी असतो. कोण? पापकारी उभयत तप्पती, म्हणजे इथेही आणि मृत्यूनंतरही त्याला यातनाच होणार आहेत. का? कारण त्यांनी पापकर्म केलेलं आहे. आणि पापकर्माचा अर्थ किती सिंपल आत्ताच सांगितलं. मग हे आचरणात कसं आणायचं तेही भगवान बुद्धांनी सांगितलं. 5 शीलांचं पालन करा. पानाती पाता वेरमणी, सुरा मेरय्य मज्ज वेरमणी, मूसा वादा वेरमणी, अय दिन्ना दाना वेरमणी, अय ब्रह्मचर्य वेरमणी.
भगवान बुद्ध दुसरंही म्हणतात, इधनंदती पेच्छ नंदती कत पुण्यो उभयत नंदती. जो पुण्य करणारा व्यक्ती आहे त्याला या पृथ्वी तलावरही आणि पृथ्वीनंतरही त्याच्या आयुष्यात मंगलच आहे. का? कारण त्यांनी आयुष्यभर पुण्य केलेलं आहे. आणि एक शेवटचं पद हे माझ्या खूप आवडीचं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो. नाही वेरेन वेरानी संमंतित कुदाचन, नाही वेरेन वेरानी संमंतित कुदाचन, अवेरेन च संमंतित एस धम्मो सनंतनो. काय अर्थ होतो? नाही वेरेन वेराणी संमंतित कुदाचन, वैरानी वैर कधीच संपत नाही. अवेरेन च संमंतित, अवैर राहून अवेरेन च संमंतित एस धम्मो सनंतनो. हा सनातन काळापासून, सनातन युगापासून, हजारो युगापासून चालत आलेला हा एकच नियम जो भगवान बुद्धांनी सांगितला. मित्रांनो, आपण सगळे हुशार आहोत, पण हुशारी बरोबर विचारी होणे खूप गरजेचे आहे. आपण कधीच हा विचार केला नसेल, म्हणजे सगळ्यांनीच केला नसेल असं मी म्हणत नाही, पण बरेचदा जे काही मी बघतो, वरवर बाबासाहेब आंबेडकरांना हे अभिप्रेत तो होता. ठीक आहे की बुद्ध धर्म मध्ये माझा समाज आज स्वतःला नवबौद्ध म्हणतोय, बुद्ध धर्म स्वीकारलाय, पण बुद्ध धर्म आत्मसात केला का? भगवान बुद्धांचा धर्म हा त्याच वेळेस कामाला येईल ज्यावेळेस तो आत्मसात केला जाईल. आणि तो आत्मसात करण्यासाठी भगवान बुद्धांची विद्या, शील, समाधी आणि प्रज्ञा याचं पालन झालं पाहिजे. आज या बाबासाहेब आंबेडकरांच्या, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज मला हा बोलायचा, माझी खूप इच्छा होती खूप दिवसापासून की या विषयावरती मी बोलावं. आज तुमच्याशी बोलू शकलो. या बोलण्यामध्ये माझा भाव अगदी सरळ आहे की वरवरचे बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यांना माहिती आहेत, पण सखोल गेल्याशिवाय, हे म्हणजे विषय खोलाचा आला म्हणून सांगतो की एके ठिकाणी विनोबा भावे म्हणतात, होली पेर पण ओली पेर. याचा अर्थ असा की बीज तुम्ही खोलवर पेला, पण त्याला तो प्रेमाचा, तो मायेचा, तो विवेकाचा, तो ओलावा असल्याशिवाय ते बीज अंकुरित होणार नाही. बरोबर बाबासाहेबांना खूप समजून घेतलं. खोलीमध्ये जा आणि बाबासाहेबांचा काय भाव होता हा बुद्ध धर्म स्वीकारण्याचा, हाही समजून घेण्याचा प्रयत्न करा. बाबासाहेब अतिशय विचारी माणूस, अतिशय विचारी माणूस. 100 वर्ष पुढचा विचार करून हा बुद्ध धर्म त्यांनी स्वीकारला. फार अभ्यास करून त्यांनी स्वीकारलेला. मी परत तेच सांगतोय, कारण हे मला तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे मित्रांनो, की बाबासाहेब आंबेडकर हे फक्त वरवर घेऊ नका, यांच्या हृदयामध्ये झाका. यांना काय अभिप्रेत होतं आणि काय समाज त्यांना घडवायचा होता हे जाणून घ्या. असो, तुम्हाला सगळ्यांना परत एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आपण सगळ्यांसाठीच महत्त्वाची आहे हे लक्षात ठेवू आणि ती आचरणात आणण्याचा आपण सगळे प्रयत्न करू. जाता जाता भगवान बुद्धांनाही अभिवादन.
भगवान बुद्ध काय म्हणायचे की एच बुद्धा अतीताच एच बुद्धा अनागता पच्चुपन्नाच ये बुद्धा अहम वंदामी सप्पदा. म्हणजे भूतकाळात जे बुद्ध होऊन गेले, भविष्यात जे बुद्ध होणार आहेत आणि वर्तमानात जे बुद्ध आहेत, अशा सगळ्या बुद्धांना मी नमन करतो, मी वंदन करतो. सगळ्यांचं मंगल हो, सगळ्यांचं कल्याण हो, सगळ्यांचं भलं हो, सगळ्यांचं भलं हो, खूप भलं हो.